करिअरमध्ये अधिकाराची उंची तुम्ही गाठू शकत नाही जर तुमच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ नसेल तर. जे शाश्वत असतं, जे सत्य असतं ते टिकतं. आणि ज्योतिषशास्त्राने जेवढे प्रहार सहन केलेले आहेत तेवढे आजपर्यंत कोणत्याच शास्त्राने केलेलं नाही. 360 अंशाचे 12 एकसारखे विभाग म्हणजे राशी. तुमच्या राशीचा स्वामी हा तुमच्यासाठी सकारात्मक असतो. मंत्र म्हणजे विशिष्ट ग्रहाला नमस्कार करणं. नमस्कार, महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अर्थात ज्योतिष. रोजचा पेपर आला की आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो ते आपलं भविष्य. आपला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ कसा असेल या सगळ्याच्या बाबतीत आपण कायमच संभ्रमित असतो. पण हे प्रश्न पडतात कशामुळे? तर केवळ ज्योतिषशास्त्रामुळेच. ज्योतिषशास्त्र म्हणजे नक्की काय आहे, ज्योतिष म्हणजे काय, याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कशा पद्धतीनं संबंध आहे, असे अनेक प्रश्न आपल्या मनात वारंवार पडत असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ डॉक्टर ज्योती जोशी. ज्योती जोशी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी ज्योतिषशास्त्रात PhD केली आहे. त्यांची 14 पुस्तकं सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात कौतुकाची आणि वाखाणण्याची गोष्ट म्हणजे त्यांचं पहिलं पुस्तक अबकड भाग 1 अर्थात हे ज्योतिषविद्येचं पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलरमध्ये जागतिकरित्या 3ऱ्या क्रमांकावर आहे. ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे, कारण ॲमेझॉनवर इंग्रजी पुस्तकांच्या बरोबरच एक मराठी पुस्तकही तिथे तेवढ्याच पद्धतीनं बेस्ट सेलिंग झालेलं आहे. अशा या प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ आणि ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. डॉक्टर ज्योती मॅम, तुमचं आमच्या महा MTB गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. महा MTBचं देखील खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं. शास्त्राचं प्रसार करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. ज्योतिष म्हणजे काय? ज्योतिष हे एक शास्त्र आहे का? कारण सत्य जीवनात सध्या लोकांचा एकच प्रश्न असतो की माझं भविष्य कसं असेल, वर्तमानातनं जाताना भविष्याला मी कशा पद्धतीनं पाहू शकेन. या तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. रोज प्रत्येक व्यक्ती झोपेतून उठली की सर्वात प्रथम पेपरमध्ये, मोबाईलमध्ये किंवा TV वर माझा आजचा दिवस कसा जाईल. बरोबर. कारण त्यांच्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. जे शाश्वत असतं, जे सत्य असतं ते टिकतं. आणि ज्योतिषशास्त्राने जेवढे प्रहार सहन केलेले आहेत तेवढे आजपर्यंत कोणत्याच शास्त्राने केलेलं नाही. बर. रस्त्यातून चालताना जर 2 माणसं आले तर काही लोक म्हणतील आमचा विश्वास आहे, काही लोक म्हणतील नाही आहे. एक तर विश्वास असतो किंवा नसतो किंवा कन्फ्यूज असतात, परंतु विचार प्रत्येकाने केलेला असतो. एवढं या शास्त्राची ताकद आहे. वेद काळात निर्माण झालं, वेदाचं 6वं अंक. त्या दिवसापासून सातत्याने विरोध सहन केले. म्हणजे चार्वाक दर्शन तुम्हाला माहिती असेल. दर्शनशास्त्रामध्ये 3 दर्शनशास्त्र की ज्यांनी या शास्त्राला प्रचंड विरोध केला, तरी हे टिकून आहे. त्याच्यानंतर जसजशा परकीय आक्रमणं येत गेले, प्रत्येक आक्रमणाने स्वतःचं वर्चस्व श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी भारतीय संस्कृतीतील विविध शास्त्र नाकारली. अच्छा. त्यातलं एक महत्त्वाचं ज्योतिषशास्त्र. कारण त्यांच्याजवळ 2 पर्याय होते. एक तर स्वतःला श्रेष्ठ करा किंवा आपल्या संस्कृतीतील जे महत्त्वपूर्ण आहे त्याला नावं ठेवा. बरं. म्हणजे हा एक खूप मोठा प्रश्न आहे की आपली संस्कृती अगोदर अत्यंत प्रगत होती. म्हणजे इतिहास जर आपण म्हटलं तर किती शतकांचा, पण भारतीय संस्कृतीविषयी येतो तेव्हा रामायण, महाभारत, त्यापूर्वी जाऊन वेद, नंतर उपनिषद, उपनिषदानंतर 10 दर्शनशास्त्र जे एकापाठी एक केले महत्त्वाचे मोठे. त्याच्यानंतर रामायण, त्याच्यानंतर महाभारत जे 7000 वर्षापूर्वीचं. अगदी. म्हणजे एवढी मोठी परंपरा इथे आहे, या संस्कृतीला आहे. आणि त्या संस्कृतीतील त्या वेदांचं महत्त्वाचं 6वं अंग म्हणजे ज्योतिषशास्त्र. आणि तरी प्रश्न पडतो की हे शास्त्र आहे का? तर शास्त्राला नियम असतात. आमच्या शास्त्राला नियम आहेत. शास्त्रात संशोधन होतं, आमच्या शास्त्रात संशोधन होतं. शास्त्रात अपवाद असतात, आमच्या शास्त्रात अपवाद आहेत. नियमाला अपवाद असतात आणि त्यातून नियम सिद्ध होतो. तर शास्त्राला जे जे म्हणून लागू होतं ते सर्व ज्योतिषशास्त्राला लागू आहे.
फक्त एक काय झालं ना की मध्यंतरी एक जी डावी विचारसरणी आधुनिकतेच्या नावाखाली भारतीय गोष्टींना नाकारणं म्हणजे आधुनिकता, बरं. ही एक मानसिकता तयार झाली. त्या मानसिकतेतून हा प्रकार झाला की शास्त्राला नाकारायचं, स्वतःला आधुनिक सिद्ध करायचं, आणि म्हणून थोडंसं शास्त्र मागे पडलं होतं. म्हणजे आपलं शास्त्र इथे होतं मधल्या काळात एवढ्या मोठ्या संघर्षानंतर पण टिकून होतं. आता पुन्हा नव्याने संशोधन सुरू झाले. बरं. आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आजची यंग जनरेशन या शास्त्राकडे वळते. माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत त्याच्यात 16 वर्षाचा विद्यार्थी सगळ्यात लहान आहे. 16, 18, 20. म्हणजे तुम्हाला गंमत सांगते, ज्या मुलीने मेडिकल एक्झाम दिली, MBBSमध्ये तिचा नंबर लागतो आहे, ती मला येऊन विचारते, मॅडम मला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे, मी मेडिकल सोडून देते. म्हटलं असं करू नकोस. बरोबर. पण ह्या लेव्हलला आज या शास्त्राचं महत्त्व कळतं आहे. कारण ती गेले 5-7 वर्ष माझ्यासोबत आहे. तिने अनेक पत्रिका पाहिल्या, अभ्यासल्या. परंतु जेव्हा ही विचारसरणी यंग जनरेशन स्वीकारतं तेव्हा मला एक विश्वास निर्माण झाला आहे की आता या शास्त्रात संशोधनं होती, नवीन नियम अभ्यासल्या जातील आणि शास्त्र अजून प्रगत होईल. कारण मधल्या काळात जे आपली ग्रंथ जाळल्या गेली त्याच्यात आपल्या या शास्त्राचंही खूप मोठं नुकसान झालं आहे. ते भरून काढणं कठीण आहे. ऋषीमुनींनी त्या काळात ग्रंथ निर्माण केले, शास्त्र निर्माण केले मानवी कल्याणासाठी. मानवी आयुष्य सुखद व्हावं, सुखकर व्हावं, समृद्ध व्हावं यासाठी त्यांनी हे सगळं केलं. ते आज नाही आहे आपल्याजवळ. अगदी ही खंत आहे. खंत आहे, खूप मोठी खंत आहे. पण सगळ्यात जेव्हा यंग जनरेशन ह्या कामासाठी उभी आहे तर मला शास्त्राच्या भविष्यावर खूप मोठा आनंद आहे. क्या बात आहे. ज्योतिषशास्त्र तुम्ही जसं सांगितलं की हे शाश्वत शास्त्र आहे. जी शाश्वत गोष्ट आहे ती कधी नष्ट होत नाही. हे ज्योतिष बघण्यासाठी आजकाल अनेक ज्योतिषाचार्य किंवा ज्योतिषी प्रत्येकजण म्हणवतो आणि त्यांचे बऱ्याचशा ॲडव्हर्टाईज आपण बघत असतो. त्याच्यामध्ये काही लोक सांगतात की आम्ही ताम्रपत्र काय बघतो आहोत किंवा काही कृष्णमूर्ती पद्धतीने आहेत. तर बेसिक ज्योतिषशास्त्र कशा पद्धतीनं बघितलं जातं आणि त्याच्या मूलभूत पद्धती किंवा मूलभूत प्रकार कुठले, कारण विविध प्रकारांनी ना माणसं कन्फ्यूज होतात हे दिसतं. आणि मग अशा वेळेला प्रश्न पडतो की काय बघावं, कोणाकडे जावं, हाही एक प्रश्न असतो. तर माझा हा प्रश्न की तुम्ही मला सांगा की कशा पद्धतीनं ज्योतिषशास्त्र बघावं किंवा त्याचा कशा प्रकारे वापर केला जातो. ज्योतिषशास्त्राचे अनेक विभाग आहेत. मूलभूत पद्धती म्हणजे वैदिक ज्योतिष जी वराहमिहीर यांनी सुरुवात केली. बरं. तर ती आपली वैदिक ज्योतिषशास्त्र. मग ही आई झाली, जननी झाली. याच्या अनेक शाखा वेगवेगळ्या तयार झाल्या. काळानुसार थोडं शॉर्टकट पद्धती पण पाहिजे किंवा अनेक वेळा अनेक प्रश्नांचे स्वरूप वेगळे असतात, त्याला अनुसरून पद्धती वेगळ्या पाहिजे. त्याला अनुसरून KP ही पद्धत भारतात सुरू झाली आणि तिला त्याशिवाय लाल किताब, त्याशिवाय न्यूमरॉलॉजी. आजची सगळ्यात गाजणारी पद्धत म्हणजे न्यूमरॉलॉजी. कारण सगळ्यात सोपं, बर्थ डेट असतं, तारीख असतं, ग्रह आणि अंक यांचा संबंध असतो. परंतु हे एका मर्यादित लेवलला. अच्छा. तुम्हाला जर सूक्ष्मतेकडे जायचं असेल, अतिसूक्ष्मतेकडे जायचं असेल तर वैदिकला पर्याय नाही. मात्र प्रत्येक पद्धती आपापल्या ठिकाणी आपापल्या कारणांनी योग्य आहे. आता एखाद्याजवळ काहीच नाही आहे तर हस्तसामुद्रिक तिथे महत्त्वाचं. अच्छा. कारण हात तुमचे असतात ते तुम्ही दाखवू शकतात. न्यूमरॉलॉजी महत्त्वाची, एखाद्याला फक्त तारीख माहिती आहे किंवा कोणतीही पद्धती ही योग्य पद्धती आहे त्या त्या प्रश्नाला अनुसरून. बरं. तर आपण एका पद्धतीला नाव ठेवणं योग्य नाही, परंतु वैदिक ही सगळ्या पद्धतीची आई आहे. बरं. ती मूलभूत. अच्छा. मग वैदिक ही मूलभूत पद्धत झाली असं जेव्हा तुम्ही म्हणता तर आम्ही म्हणजे मी आता तुम्हाला हा एक प्रश्न अशासाठी विचारते कारण आम्ही जेव्हा तुमच्या काही पुस्तकांचं वाचन केलं किंवा तुमचा प्रोफाईल बघितला तेव्हा तुम्ही स्वतः एक पद्धत तयार केलेली आहे आणि जी सध्या जास्त प्रमाणात प्रचलित आहे वैदिक पद्धतीपेक्षा, असं माझं म्हणजे रीडिंग आहे असं मी म्हणणार नाही, पण माझ्या वाचनात ते आलं. तर ती पद्धत मूळची कुठली? ती जे पद्धती. बरं. काय असतं ना, ब्रह्मांड स्वतः कार्य करतं, म्हणजे ही जादू नाही आहे. पण एक लक्षात घ्या की ब्रह्मांड एक सर्कल आहे, त्याला आपण चक्र म्हणूया. प्रत्येक गोष्टी चक्रात फिरत असते. एखाद्या व्यक्तीला जेव्हा तीव्र प्रश्न पडतो आणि तो प्रश्न घेऊन जेव्हा ती व्यक्ती आमच्यासमोर येते
तो क्षण त्याच्या मनातील प्रश्न यांच्यात एक सुप्त नातं असतं अच्छा. आणि ते ब्रह्मांड आपल्याला सांगतं. म्हणजे तुमच्याकडे जन्मतारीख नाही, जन्मवेळ नाही, तुम्ही रस्त्याने जाताय, अशा क्षणाला सुद्धा जर एखादा प्रश्न पडला तर त्या प्रश्नाचं उत्तर घड्याळ पाहायचं, मिनिट पाहायचं आणि आपण लगेच देऊ शकतो. ती आहे जे जे पद्धती. तिचं संशोधन मला कसं झालं, म्हणजे मी संशोधित केली असं मी म्हणते, पण मी वगैरे काही नसतं, ते निसर्गच करतो जे काही करायचं ते. तर एकापाठी एक भरपूर क्लायंट असतातच. तर त्या दिवशी क्लायंट आले ऑफिसमध्ये. त्यांनी वैयक्तिक प्रश्न विचारले. आपल्या पत्रिकेत प्रत्येक स्थान आणि जातकाच्या आयुष्याचा संबंध असतो. मग त्यांनी पहिला प्रश्न त्यांच्या प्रथम स्थानाबद्दल वैयक्तिक विचारला, मग दुसरा प्रश्न कुटुंबाबद्दल विचारला की मी कुटुंबापासून लांब जाणार आहे. तिसरा प्रश्न त्यांनी परदेशाबद्दल विचारला की मला परदेशाची ऑफर आली आहे तर मी जाऊ का. आणि लगेच चौथा प्रश्न विचारला की मी पुण्यात वास्तू घेऊ का. मी एकदम कन्फ्यूज झाले की हा काय प्रकार आहे की जर ही व्यक्ती परदेशात जाऊ इच्छिते तर वास्तू काय. मी तो विचारच करत होती आणि त्यांचा पुढचा प्रश्न आला की मी एक कोर्स करू इच्छितो, तो करू का. म्हटलं याला नोकरी लागली, जॉब लागला, सगळं झालं. मग त्या क्षणी मी जेव्हा घड्याळाची मिनटं पाहिली तर मला त्याच्यात एक सुसूत्रता लक्षात आली. आणि असं जेव्हा एखादं सूत्र सापडतं तेव्हा थोडंसं माणूस डिस्टर्ब होतो. मी दिलं ऑफिस सोडून, सगळे पुढचे क्लायंट PAला सांगितलं तू कॅन्सल कर. वरती गेली, माझ्याकडे रजिस्टर्स असतात सगळे, कोणता क्लायंट आला, केव्हा आला, त्याची मिनटं लिहिलेली असतात, डिटेल्स असतात. रजिस्टर काढले आणि सूत्र शोधत बसले. त्या रात्री मी झोपलेच नाही. तेव्हा सकाळपर्यंत मला असं लक्षात आलं की माणसाच्या मनात जो प्रश्न पडतो त्या प्रश्नाचा आणि पत्रिकेतल्या कुंडलीतल्या स्थानांचा अत्यंत जवळचा संबंध असतो. अच्छा. आणि त्यातून आली ती जे जे पद्धती. अच्छा. मग आता समजा तुम्हाला प्रश्न पडला, घड्याळ पाहिलं, जर सप्तम स्थानाशी संबंध असेल ना तर तुमच्या विवाहाविषयकच प्रश्न असेल. जर ती जे जे पद्धतीची कुंडली तुमची सप्तम स्थानाची आली, मग सप्तम स्थानाचं निसर्ग कुंडलीची तूळ रास येते, मग तिला लग्नात मांडायचं आणि तिच्यावरून त्या प्रश्नाचं थेट उत्तर येतं. मग कोणताही असो, किंवा एखाद्याचं करिअरचं असतं, एखाद्याचं ध्येय असतं की मनात त्याचं ध्येय आहे, तर अनेक वेळा तृतीय स्थान येतं. अच्छा. मग ते आलं ना, आणि तृतीयेश जर सकारात्मक असला त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पण या पद्धतीच्याही मर्यादा आहेत, कारण ही तात्पुरतं झालं, ही वैदिकच्या तुलनेत नाही. म्हणजे मी संशोधित केली म्हणून ती जास्त महत्त्वाची असं मी अजिबात म्हणणार नाही. वैदिकच मूलभूत, मी आजही वैदिकने पाहते. पण वेळ, काळ, स्थळ पाहून जे जे पद्धती खूप युजफुल आहे. माझे सगळे स्टुडंट वापरतात आणि आमचे अनेक स्टुडंट आता ॲस्ट्रोसेज, ॲस्ट्रोटॉकमध्ये जॉबला लागलेत. की ज्यांनी आमच्याकडे कोर्सेस पूर्ण केले. तर ॲस्ट्रोसेज, ॲस्ट्रोटॉकमध्ये कोणत्याही क्षणाला, अशा अनेक कंपन्या आहेत तशा, कोणत्याही क्षणाला फोन येतो तेव्हा त्यांना जे जे पद्धती खूप उपयुक्त पडते. एक तर मोबाईलमध्ये घड्याळ असतं, हातात मोबाईल असतो, थेट उत्तरं त्यांची सुरू होऊन जातात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सध्याच्या काळात जिकडे आपण म्हणतोय की मोबाईल हा गरजेचा आहे, तिथे ज्योतिषांच्या बरोबरही मोबाईल आता कार्यरत झाला असं आपण म्हणू शकतो. तुम्ही जे जे पद्धतीबद्दल सांगितलं. आता मी थोडीशी वळते ग्रहांकडे. ग्रह आणि राशी, आपण म्हणतो की प्रत्येक, आता धनुरास आहे म्हणजे त्याचा राशी स्वामी गुरु आहे, किंवा सिंह रास आहे, राशी स्वामी रवी आहे. मग हा ग्रहांचा, राशींचा कसा एकमेकांशी संबंध असतो आणि ह्याच्या खड्यांशी किंवा रत्न जी दिली जातात, की आता धनुरास म्हटलं की पुष्कराज सांगतात, किंवा शनी असेल तर नीलम सांगतात, तर ह्यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो? अगोदर तुम्हाला राशी समजून घ्यायची आहे थोडक्यात. तर आपलं जे विश्व आहे 360 अंशाचं, मग त्या 360 अंशाच्या विश्वात 30 अंशाचा एक भाग, असे 12 विभाग म्हणजे 12 राशी. हे विश्व आहे. तुम्ही कुठे राहता, कोणत्या देशात राहता, तर समजा तुम्ही सांगितलं चायना, मग चायना किती अंशावर आलं ते सांगणारं म्हणजे राशी. इतकं सोपं. म्हणजे विश्वाचं 0 अंश ते 30 अंश मेष, 31 ते 60 वृषभ, 61 ते 90 मिथुन,
अच्छा. इतकं सोपं. ते 360 अंशाचे 12 एकसारखे विभाग म्हणजे राशी. बर. ते पत्ता शोधण्याचा एक मार्ग किंवा GPS सिस्टीम. आपण GPS सिस्टीम पृथ्वीवर वापरतो, तीच जर आकाशाची पाहायची असेल तर आपले हे ग्रह, राशी, नक्षत्र. अच्छा. इतकं ते सोपं आहे. बर. एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र, त्याच्यात 9 चरण, 30 अंश, प्रत्येक चरणानुसार बदल होतो. त्याच्यात स्थूलतेकडून आपण खूप सूक्ष्मतेकडे जातो. बर. राशी हा पहिला विभाग झाला. पहिल्या क्षणी करायचा म्हणजे ते देशा एवढं मोठं, जसं मी सांगितलं चायना की अमेरिका, बर. ते ओळखण्याचा माध्यम म्हणजे राशी. बर. मग त्याच्यानंतर नक्षत्र म्हणजे त्याच्यात तुम्ही राज्यापर्यंत पोहोचलात, महाराष्ट्र, केरळ की बंगाल. मग नक्षत्रानंतर चरण. आता महाराष्ट्रात जसे वेगवेगळे जिल्हे आहेत ते चरण. अच्छा. या पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात. हां, मग आता ह्याचा संबंध खड्यांशी कसा? तर प्रत्येक राशीला एक स्वामी असतो की जो त्या राशीचा मालक असतो. त्या राशीत एक उच्च होणारा ग्रह असतो. तुमच्या राशीचा स्वामी हा तुमच्यासाठी सकारात्मक असतो. बर. कोणीही आपल्या घरात सकारात्मक असतो. आपल्या घरात जे लोक आहेत त्यांच्यासाठी सकारात्मक असतो. तर तुम्ही ज्या ग्रहाच्या राशीत वास्तव्याला आहात, त्या ग्रहाच्या राशीत तुम्ही जन्म घेतला, तो ग्रह तुमच्यासाठी सकारात्मक. बर. त्या राशीत उच्च होणारा ग्रह सकारात्मक, तिथून त्रिकोणात येणारे ग्रह हे देखील सकारात्मक. मग काय होतं ना, खडे निवडताना खरं तर याच्यात खूप खूप सूक्ष्म अभ्यास आवश्यक आहे. म्हणजे अलीकडे काय केलं, शॉर्टकट म्हणून तुम्ही पटकन कोणतंही खडं घातलं राशीप्रमाणे तर त्याचे साईड इफेक्ट होण्याची प्रचंड शक्यता असते. अच्छा. हो, ज्याला जर इफेक्ट असेल तर साईड इफेक्ट असेल. बरोबर. जिकडे इफेक्ट आहे तिकडे साईड इफेक्ट आहेच. असणार ना. आणि रत्न हे थेट प्रभाव करतात कारण की ते बॉडीला टच असतात, सतत टच असतात. ते तुमच्या विचारक्षमतेवर, प्रतिक्रियेवर, तुमच्या आचरणावर प्रभाव करतात. म्हणून मग रत्न देताना एकदा नाही 4दा विचार करा, अतिसूक्ष्म अभ्यास करा. फक्त राशीनुसार देऊ नका. बर. त्याचे अनेक बारीक नियम आहेत. ते सगळं वापरून जर तुम्ही रत्न वापरलं तर इट्स ओके. परंतु रत्नाची शॉर्टकट मी खूप कमी सुचवते. बर. कारण माझ्या मते रत्नापेक्षा सगळ्यात इफेक्टिव्ह उपाय जर कोणता असेल तर 1 नंबर दान आणि 2 नंबर मंत्र. अच्छा. मंत्राला पैसे लागत नाही. सगळ्यात सोपं आहे. थेट आपल्या हृदयातून त्या ब्रह्मांडाच्या शक्तीपर्यंत पोचतं, या शक्तीपासून त्या शक्तीपर्यंत पोचतं बर. मंत्र. बरोबर. आणि त्याचा थेट इफेक्ट आपल्याला मिळतो. मंत्र म्हणजे विशिष्ट ग्रहाला नमस्कार करणं. बर. हां, मग आता समजा एखादा कितीही गुंड माणूस आहे, कितीही गुंड असू द्या, तो समोरून आला, आपण नमस्कार केला तर तो आपल्याला त्रास देईल का? मग तसे जे 4 पापग्रह आहे त्यांना नमस्कार करून घ्यायचं. अच्छा. मग ते आपल्याला थोडंसं दुर्लक्ष करतात. अच्छा. आपलं भाग्य बदलत नाही. बर. फक्त त्यातनं प्रश्नाची तीव्रता कमी होते. कारण त्यांच्याकडनं त्रास देणं थांबवलं की आपण आपला संघर्ष करतो, आपलं आयुष्य जगतो आणि यशाकडे वाटचाल करतो. अच्छा. इतकं ते सोपं आहे. बरोबर. पण आता तुम्ही जे म्हणालात की 4 पापग्रह आहेत, म्हणजे आपण ग्रह सगळेच राशी आणि सगळ्याच राशींचे ग्रह चांगले असं मानतो. पण त्याच्यामध्ये सध्या एक ग्रह हा सगळ्यांच्या डोक्यावर बसलेला असतो आणि तो म्हणजे मंगळ. की मला मंगळ आहे आणि मंगळ आहे तर आता माझं लग्न कसं होणार, मग लग्न झाल्यानंतर माझं करिअर कसं होणार, हे जे सगळे प्रश्न असतात. आणि त्यामुळे मंगळ हा पापग्रह म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे. म्हणजे जिकडे आपण एकीकडे म्हणतो की आता मंगळावर पोहोचते आहे सृष्टी, तिकडे एकीकडे मंगळावरती आपल्याला असं जाणवतंय की लोक मंगळाला खूप घाबरतात. म्हणजे मंगळ हा ग्रह आला, माझ्या पत्रिकेत मंगळ आहे म्हटल्यावर लोक घाबरतात. आणि हीच स्थिती जशी मंगळ आणि शनी, की शनीचा कोप आहे, शनिदेव प्रसन्न नाहीत, तर ह्या दोन्ही ग्रहांविषयीच्या ज्या आख्यायिका व्याख्यायिका आहेत त्या जरा मला समजावून सांगाल का? ठीक आहे, अगोदर मंगळवर बोलू. आपल्याकडे समजपेक्षा गैरसमज लवकर पसरतात. अजून एक विषय असतो की कोणत्याही गोष्टीला कोणाला तरी आपण जबाबदार व्यक्ती शोधतो. मी चूक केली असं नाही, 7.5 होती म्हणून चूक झाली म्हणजे चूक कोणी केली? शनिदेव.
आता मंगळ या विषयावर जर बोलायचं झालं तर जोपर्यंत तुमच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ नसेल तोपर्यंत तुम्ही उत्तम डॉक्टर होऊ शकत नाही, तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही, तुम्ही उत्तम सैनिक होऊ शकत नाही, तुम्ही उत्तम राजकारणी होऊ शकत नाही, करिअरमध्ये अधिकाराची उंची तुम्ही गाठू शकत नाही जर तुमच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ नसेल तर. मंगळ म्हणजे अग्रेसिव्हनेस, मंगळ म्हणजे उत्साह, मंगळ म्हणजे रक्त, मंगळ म्हणजे क्रिएटिव्हिटी, मंगळ म्हणजे सेनापती. मग मला सांगा तुम्ही मंगळाला का घाबरताय? तर मंगळ हा तुम्हाला पत्रकारसुद्धा चांगला होऊ शकत नाही मंगळाशिवाय. बरोबर. कारण पत्रकाराला अनेक वेळा अग्रेसिव्ह भूमिका घ्यायची असते. बाजूला सरक, मी जातो आणि पुढे प्रश्न विचारतो. ही धमक देणारा ग्रह जर कोणता असेल तर तो मंगळ आहे. बरं. तर मंगळ हा अत्यंत उत्तम ग्रह आहे. आता लग्न या विषयात जेव्हा मंगळाचा संबंध येतो तेव्हा इथे आपल्याला एक बाब समजून घ्यावी लागेल की 45% पत्रिकांना मंगळ असतोच. बरं. मग मुलांच्याही असतो, मुलींच्याही असतो. मंगळ असलेले आणि नसलेले लोक जर आपण असं डिवायडेशन करायचं ठरवलं तर मंगळ असलेले लोक थोडे अधिक धडाडीचे, अग्रेसिव्ह असे असतात आणि मंगळ नसलेले लोक त्या तुलनेत सौम्य, शांत असतात. मग एखाद्या अग्रेसिव्ह व्यक्तीचं शांत व्यक्तीशी लग्न झालं काय होईल? मिक्स मॅच. त्यापेक्षा दोघं अग्रेसिव्ह आहे, हे दोघं भांडतील, एकमेकांचं डोकं फोडतील आणि पुन्हा एक होतील. बरं. एवढं ते सोपं गणित, आणि ते सोपं गणित ऋषीमुनींनी त्या काळात शोधलं आणि म्हणून मंगळाला मंगळाची पत्रिका बघावी, एवढं ते सोपं गणित आहे. मग ते कसं होतं ना की गैरसमज पसरणं. आता मंगळाची महाभारतातली एक खूप सुंदर कथा आहे. आपल्याला माहिती आहे की महाभारत जे घडलं, धृतराष्ट्राची पत्नी गांधारी, बरोबर, गांधारची राजकन्या, तर याच्या मागे जे मूलभूत कारण मानलं जातं शकुनी, तर ती जी कथा आहे ग्रंथांमध्ये दिलेली की गांधारी हिला मंगळ होता. अच्छा. हां, तर गांधारी हिला मंगळ होता. झालं काय ना की गांधार राजाने ही गोष्ट लग्नापूर्वी धृतराष्ट्रांना सांगितली नाही आणि त्यांनी मंगळ आहे म्हणून तिचं लग्न बकऱ्याशी लावलं आणि बकरा मारून टाकण्यात आला. बरं. ही गोष्ट तिथे संपायला हवी होती, पण तसं झालं नाही. एक तर यांनी आपल्या हस्तिनापूर भव्य राष्ट्र, भव्य राज्य, त्याची ताकद वापरून लग्न ठरवलं. मग काय झालं ना की गांधारीला लग्न झाल्यानंतर हे कळलं धृतराष्ट्रांना की हिच्या अगोदर लग्न झालं होतं. पुरुषी प्रकार. मग त्यांचा खूप संताप झाला. त्यांनी पितामह भीष्मांना सांगितलं. मग पितामह भीष्मने काय केलं की गांधार राजाला आमंत्रण दिलं की तुम्ही तुमच्या राज्यातील सर्व कुणब्यासह, म्हणजे राज्यातील सगळ्या लोकांना जमा करून आमच्याकडे अतिथी म्हणून या. गांधार राजाला आनंद झाला की चला व्याही आहेत, आपल्याला बोलवलं आहे. हे सगळे नातेवाईक, सगळे गावातले महत्त्वाचे सगळेच लोक निघाले, हस्तिनापूरला पोहोचले. पितामह भीष्म आणि धृतराष्ट्र यांनी त्यांना कैदखान्यात टाकलं. अच्छा. कारण तुम्ही आमची फसवणूक केली. बरं. तुमच्या विवाह झालेल्या मुलीचा विवाह झालेला होता हे आम्हाला न सांगता लग्न लावून दिलं, म्हणजे फसवणूक केली. मग तिथे त्यांना मुठभर तांदूळ रोज दिला जायचा. बरं. मग माणसं मरत होती गांधार देशातली. मग त्याच्यात काय झालं, त्यांनी विचार केला आपण मरणारच आहोत, मग किमान एकाने आपल्यात जगावं. म्हणून मग गांधार राजा आणि शकुनी हे दोघं ते तांदूळ खात होते आणि मुख्यतः शकुनी खात होता. असं करत करत ते सगळे एक एक संपत गेले. शकुनीने डोळ्यासमोर एकेकांना मरताना पाहिलं. मग शेवटी उरला शकुनी आणि गांधार राजा. गांधार राजासुद्धा मरणाला टेकला. अगदी आता जाईल या क्षणावर त्यांनी शकुनीला जवळ बोलवलं आणि त्याच्यात होती नव्हती ती ताकद वापरून जोरात पाय शकुनीच्या गुडघ्यावर मारला. कारण शकुनी थोडासा त्या काळचा अय्याशही होता, जुगार खेळणाराही होता
मग शकुनी एकदम तडफडला, माझा गुडघा गेला. म्हणे तुम्ही हे काय केलं? म्हणे तुला आठवण दिली, तू 4 दिवसांनी विसरशील की तुझ्यासमोर माणसं कशी मेली होती. तू एकटा जिवंत राहतोय, सगळ्यांचा बदला घ्यायची जबाबदारी तुझी. अच्छा. हां, आणि म्हणून शकुनीचं होतं की हस्तिनापूरला वंशविहीन करणं. बरं. हे त्याचं तेव्हापासूनचं नियोजन नियोजन. होतं, कारण ते त्याने पाहिलं होतं. आणि असंही म्हणतात की गांधारीच्या लग्नाला त्याचा विरोध होता, कोणालाच आपली बहीण अंध व्यक्तीशी. कराविषयी वाटत नाही. हां, तर तिथून तो विषय आपला नाही, पण मुख्य मंगळ हा विषय तेव्हापासून चालत आलेला. कारण आपल्या समाजात अपसमज लवकर पसरतात. त्या काळातही पसरत होते, आजही पसरत आहेत. तो शकुनीच्या काळापासून मंगळाची व्यथा सुरूच आहे. सुरूच आहे. अच्छा. आणि केवढी मोठी व्यथा झाली ही. मग मंगळ म्हणजे काही चुकीचं नाही, त्यासाठी 2 विवाह हा विषय येत नाही. किंवा त्यासाठी जे आज गैरसमज झालेले आहेत ते नसावेत. मंगळ असलेल्या व्यक्तीने मंगळ असलेल्या व्यक्तीशी लग्न करावं, भांडावं आणि एकत्रच राहावं. अच्छा. एवढं ते सोपं आहे. फक्त हे लोक खूप जास्त सहन करून घेत नाही. मग त्याच्यातून घटस्फोटाचं प्रमाण वाढू शकतं, पण ते दोघं तसेच असतात, सिमिलर, जेव्हा पत्रिका तशा असतात. आणि आजच्या काळात तर तो घटस्फोट अजून वेगळाच प्रश्न झालेला आहे. बरोबर. त्या प्रश्नावर बोलायचं ठरवलं तर 5-6 तासाचं पॉडकास्ट वेगळं होईल, तर आपण आता फक्त इथेच बोलूया. तर मंगळाला मंगळाची मुलगी पाहावी, एवढं. दोघं मंगळी असू शकतात, दोघं 45% समाजात आहेत. बरं. पण मग आता मंगळानंतर शनीकडे आपण वळूयात. कारण आजकाल म्हणजे पूर्वी असं होतं की शनिदेव हा खूप म्हणजे प्रबळ जरी असला तरी लोक शनिदेवांकडे एवढी वळायचे नाहीत. आता जर तुम्ही बघितलं तर दर शनिवारी आपल्याला मारुतीच्या मंदिराच्या बाहेर एक लांब लचक रांग, त्याच्याबरोबर रुईच्या पानांचा हार आणि काळे उडीद आणि तेल असं घालणारी व्यक्ती दिसते. हे लोक अचानक सगळी जनता ही शनिदेवाकडे का वळायला लागली आणि शनीचं प्रस्थ अचानक वाढले असं वाटत नाहीये का? शनीच्या प्रस्थपेक्षा माणसांच्या मनातली भीती वाढली आहे. अच्छा. समाजात जे एकंदरीत 21व्या शतकात वेगवेगळी आव्हानं आपण सहन करतोय, कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली आहे, माणसं एकटी पडली आहे. अगोदर मूल आजी आजोबांसोबत मोठं व्हायचं, कौटुंबिक सुरक्षितता असायची. आज सुरक्षित काहीच नाही आहे. तुमचं कितीही मोठं पॅकेज असू द्या, आज आहे उद्या काय असेल तुम्हाला माहिती नाही. त्या असुरक्षिततेतून भीती निर्माण झाली. पण शनी हा त्याच्याबद्दल सगळ्यात मोठे गैरसमज आहे. म्हणजे कोणत्याही क्षणी चालता चालता ठोकर लागली की तुम्हाला शनिदेव आठवतो. आता शनिदेवाला एवढा वेळ आहे का बरं? बरोबर. चालताय तुम्ही पाहत नाही आहे, तुम्ही गप्पा करताय. तर तसं नाही. पण शनी म्हणजे कर्मफलदाता. शनी स्वतःच्या खिशातून काहीच देत नाही. तुमच्या कर्माची फळं शनिदेव तुम्हाला देतात. या जन्माची, मागच्या जन्माची, म्हणजे तुमची जे काही कर्म असतील त्या कर्मानुसार तुमचं भाग्य लिहिलं जातं. ते भाग्य तुमच्यापर्यंत पोहोचवणारा ग्रह म्हणजे आपण त्याला लेखनिक म्हणू शकतो. मग त्यांची टीम असेल, ते म्हणजे शनिदेव. तर तुमची कर्म हे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. शनिदेव तुम्हाला सकारात्मकता देतात, तुम्हाला जबाबदारी शिकवतात, कर्तव्य शिकवतात, चिकाटी देतात. शनीसारखा दुसरा शुभग्रह नाही. शनी म्हणजे मनी. आता शनीला जर आपण समजून घ्यायचं तर आपल्या कुंडलीतली 2 स्थानं शनीच्या मालकीची. ती सगळ्यात महत्त्वाची स्थान आहे. एक तर दशम हे कर्मस्थान, म्हणजे व्यवसाय, नोकरी, तुम्ही जे काही डोमेन तुमचं असेल ते दर्शवणारं स्थान म्हणजे कर्मस्थान. आणि त्याहीपेक्षा जे लाभस्थान आहे तेही शनीच्या मालकाचं. अच्छा. म्हणजे जर तुम्हाला देणारा कोणता कुंडलीतला एकमेव ग्रह असेल, गुरु नाही, बर, शुक्र पण नाही, तो शनी. आम्ही कधी कधी म्हणतो शनी इज मनी. अच्छा. हां, फक्त तो काय देतो? तुमच्या कर्माप्रमाणे. बर. तुमच्या कर्माची फळं देतो तो शनी. शनी जेव्हा द्यायला उठतो, शनी जेव्हा पैसा देतो तेव्हा तुम्हाला सांभाळता येत नाही एवढं देतो. शनी जेव्हा प्रतिष्ठा देतो तेव्हा तेवढी मोठी प्रतिष्ठा देतो. शनी जेव्हा फॅक्टरी देतो तेव्हा प्रचंड मोठी फॅक्टरी देतो. शनी जेव्हा देतो प्रचंड देतो. अच्छा. तुम्ही शनिदेवांचं आत्ता मला सांगितलं की शनिदेव देताना कुठलाही विचार न करता देतो, बरोबर? विचार करून देतात, आपल्या कर्मानुसार देतात, स्वतःच्या खिशातून देत नाही. अच्छा.
आता मी थोडंसं एका निगेटिव्ह गोष्टीकडे वळते. बरं. 2024 पासनं आपण नैसर्गिक आपत्तीच्या अधीन झालेलो आहोत. म्हणजे भारतावरती या आपत्ती येत आहेत. राजकीयदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या या आपत्ती कशा पद्धतीनं याला आणि ह्याचा ज्योतिषशास्त्राशी कसा संबंध आहे? काय झालं ना की आपलं चॅनल म्हणजे ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी अत्यंत सकारात्मक चॅनल, रोज छान छान मी बोलायचे. मग 2024च्या सप्टेंबर ऑक्टोबरपासून मी सांगायला सुरुवात केली की 2025 हे संकटाचं वर्ष आहे. बरं. हां. आणि मला पहिल्याच दिवशी भरपूर मेसेज आले, मॅडम तुम्ही पण घाबरायला लागलात का? इथे घाबरवणं नसतं, समोर खड्डा आहे ते सांगणं असतं. 2025 हे वर्ष अत्यंत संकटाचं सुरू झालं आणि ते पत्रिकेमध्ये किंवा ग्रहस्थितीमध्ये दिसत होतं. आपल्या पत्रिकेतील सगळ्यात शुभ ग्रह म्हणजे गुरु. गुरु हा देणारा. गुरु मानवी आयुष्यातील सगळे विभाग म्हणजे तुमचं जन्म असेल, लग्न असेल, उत्तम प्रकारे धनप्राप्ती असेल, शिक्षण असेल, सगळे विभाग गुरुच्या अखत्यारीत येतात. आपली संकटं कव्हर करणारा ग्रह म्हणजे गुरु. आता तुम्हाला या वाक्याचा एक दुसरा अर्थ सांगते. आधुनिक काळात विज्ञानांनी काय संशोधन केलं की ब्रह्मांडामध्ये जेवढं गार्बेज असतं त्या गार्बेजपैकी एक कण जरी पृथ्वीवर आढळलं तर पृथ्वी संपून जाईल, विनाश होईल. बरं. मग हा का होत नाही? तर हे सगळं गार्बेज गुरु स्वतःकडे ओढून घेतो. अच्छा. म्हणजे आपलं वैदिक शास्त्र त्या काळात किती प्रगत होतं की जे आज विज्ञान सांगतंय ते त्यांनी ऑलरेडीच सांगून ठेवलेलं की सगळं गार्बेज ओढून घेण्याची क्षमता ती गुरुदेवांकडे. तर असे हे गुरुदेव हे 2025 14 मे 2025 अतिचार गतीत सुरू झाले. अच्छा. 29 मार्च 2025 शनी मीनेत गेला. मीन ही गुरुदेवांची निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात येणारी जलतत्वाची रास. तिथून जलतत्व बिघडलं. गुरु वायुतत्वात गेला, तिथून वायुतत्व बिघडलं. हे आपण डोळ्यांनी पाहतोय. बरोबर. आणि तेव्हापासून आम्ही ते सांगायला सुरुवात केली की हे तत्त्व बिघडत आहेत. आणि गुरुदेवांची अतिचार गती म्हणजे सर्वप्रथम जी आपण पाहिली ती महाभारत काळात गुरुदेवांची अतिचार गती होती की जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण युद्ध थांबवू शकले नाही. त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात गुरुदेवांची अतिचार गती होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अतिचार गती होती. करोना काळात गुरुदेवांचे होते. ही कमी कमी होती. यावेळी 8 वर्ष आहेत. बापरे. हो. आणि विशेष म्हणजे 2025 14 मे 2025 सुरू झालेली अतिचार गती ही वायुतत्वातून सुरू होऊन पृथ्वी तत्वावर संपते. बरं. मग ह्याचा 4ही तत्व इनबॅलेन्स झाले. अच्छा. हां. आणि एक भावापेक्षा भावेश बलवान असतो. शनिदेव गुरुच्या भावात, भावेश जो बलवान असायला हवा तोच निर्बली अतिचार गतीत. घरातील एखादा प्रमुख माणूस धावपळ केव्हा करतो? संकट येणार आहे, बरोबर. माझ्या कुटुंबाला मी सुरक्षित ठेवत. तसं गुरुदेव अतिचार गतीत धावपळ करीत आहेत. अच्छा. की मी मानवाला सुरक्षित ठेवतो. आणि ह्या अतिचार गती म्हणजे आपल्यासाठी सिम्पटम झाला की नैसर्गिक संकट येतील, आपत्ती येतील, युद्धजन्य स्थिती येईल, मानवी विचार विस्कळीत होतील, आ बैल मुझे मार किंवा जो विषय एखादा सौम्यतेने सोडवण्यासारखा होता तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. माणसांचे इगो वाढतील, देशांचे इगो वाढतील, देशांच्या प्रमुखाचे इगो वाढतील. मी पण खड्ड्यात जाईल, तुम्हाला पण खड्ड्यात घेऊन जाईल. अच्छा. कारण माणसाची सत्सद विवेक बुद्धी बिघडली आहे. अच्छा. तर हे सगळं ह्या ग्रहांचं चक्र तयार झालेलं आहे. म्हणजे 2025 सुरू झालं ना, एरवी 25 दिवसात शुक्र राशी परिवर्तन करतो. बरं. तो आपला 6 महिने ठाण मांडून बसला एका राशीत. अच्छा. मग जे पाहिजे ते मलाच पाहिजे, मलाच देऊन टाका. शुक्र म्हणजे वैभव. मंगळ 1.5 महिन्यात राशी बदलतो, त्यानेही ठाण मांडून नीचीच्या राशीत कर्क राशीत बसला. संताप करणं, संतापात स्वतःचं नुकसान, इतरांचं नुकसान आपण पाहतोय. बरोबर. ट्रम्प यांचं पाहतोय. बरोबर. म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं ह्या माणसाला तिथे पोहोचवलं कोणी.
त्यांची ती शपथग्रहणाची पत्रिका पाहिली होती, मला आत्ता नक्की आठवत नाही, पण ती मेष लग्नाची पत्रिका होती आणि तिचा स्वामी मंगळ शपथग्रहणाच्या वेळी कर्केत जाऊन नीचीचा झालेला होता. हेच ट्रम्प मागच्या काळात त्यांनी असं काहीच केलं नाही. हेच होते ना ते. बरोबर. मग ते याच वेळी का करताय? याशिवाय त्यांचं डोकं का फिरलं असं म्हणू शकतो आपण. असंच की ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा करतो आहे केवढ्या अपेक्षा होत्या, केवढं चांगलं नातं होतं त्यांचं नापलं, किंवा सगळ्यांशीच त्यांची मागची कार्यकाळ आणि आजची कार्यकाळ. पण शपथग्रहणाची वेळ चुकली. मुहूर्त किंवा वेळ याला खूप महत्त्व असतं. म्हणजे इव्हन भारत पाकिस्तानचाही जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारताची निर्मिती आणि पाकिस्तानची निर्मिती हा जो मुहूर्ताचा विभाग आहे ना, तो खूप महत्त्वाचा होता. म्हणजे तेव्हाही आपल्या ज्योतिषांनी कार्य करून ती वेळ ठरवली होती. अच्छा. दोघांचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट होतं. आता तुम्हालाही माहिती आहे की पाकिस्तानने काही करून 14 ऑगस्टला घेतलं. त्याच्यातही 23:30 पाकिस्तानने स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं. मग पाकिस्तानची पत्रिका झाली 13 ऑगस्ट 23:30. अच्छा. भारताची पत्रिका झाली 15 ऑगस्ट. बरं. याच्यात प्रचंड मोठा फरक पडला आहे. आणि तो आपण पाहतोय. पाकिस्तान निर्मितीपासून त्यांच्या एकही राजवट पूर्ण चालली नाही. आपल्याकडे ठीक आहे, काहीतरी कमी जास्त पण चालू आहे, लोकशाही टिकून आहे. बरोबर. असं प्रत्येक वेळी सत्तापलट रोज होत नाही, स्थैर्य आहे. कारण तेव्हासुद्धा, आणि तेव्हाची ग्रहस्थिती खूप चांगली होती का, तर तसं नाही, पण जी काही होती त्यातली उत्तम ग्रहस्थिती ज्योतिषांनी निवडून भारताची निर्मिती केली. त्याचा आपल्याला आजही आपण आनंद घेतोय. देश आपला प्रगती करतोय. अमेरिकेच्या राष्ट्रपतीने शपथग्रहणाची वेळ चुकवली, त्याचं अख्खं जग शिक्षा भोगतंय. बरोबर. पण मग आता जेव्हा तुम्ही मला म्हणालात की 2025 हे साल अत्यंत आपल्याला संकटाचं आहे आणि संकटमुक्त करण्यासाठी एक सर्वसाधारण व्यक्तीनं काय उपाय केले पाहिजेत, म्हणजे एक बेसिक हा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट की हे करताना काही कुठले नियम किंवा कुठल्या बाबींचा विचार केला पाहिजे. बरं. संकटमुक्त इतक्या लवकर होता येणं शक्य नाही, कारण 8 वर्षात विचार गती आहे. 2025पेक्षा 2026 जास्त भयानक आहे. ते आपल्या डोळ्यासमोर येत आहे. 2025चे शेवटचा 1.5 महिना त्यातल्या त्यात सौम्य जाईल. बरं. 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर. 2026मध्ये की पुन्हा डिसेंबरच्या शेवटपासून पुन्हा नवीन संकटं रांगेत उभी आहेत. बरं. पण अशावेळी जेव्हा वैयक्तिक भाग्य आणि सामूहिक भाग्य हा विषय येतो, तर हे सामूहिक भाग्य आहे. तेव्हा आपण सामूहिक जर उपाय केले तर त्याचा खूप सुंदर प्रभाव आपल्याला मिळतो. म्हणजे आपल्या चॅनलवरच आपण एक उपाययोजना सुरू केली आहे की गायत्री मंत्राचे 146 प्रकार आहेत. रोज एक मंत्र देतो. चॅनलवरची प्रत्येक व्यक्ती स्वतः ते मंत्र जप करते. त्याचा एक सामूहिक प्रभाव होतोय. असा जर भारतीय व्यक्तीने स्वतःच्या पलीकडे जाऊन काही मंत्र म्हटले की जे हे मंत्र माझ्या देशासाठी, हे मंत्र मानवजातीसाठी, मानवी अस्तित्वासाठी, तर ते अधिक लाभदायक ठरेल. आणि अशी जेव्हा साधना करायची असेल तुम्हाला की जे स्वतःच्या पलीकडे समूहासाठी, मानवी जातीसाठी, तर त्याच्यात शिव आराधना याच्यासारखी आराधना दुसरी नाही. शिव हे सगळ्या विश्वाचे प्रमुख आहेत, वाचवणारे आहेत. आणि शिव हा एकमेव देव असा आहे, तो राहू, केतू, शनी, मंगळ चौघांना सुनियंत्रित करू शकतो. पटकन आनंदित होतो. या संकटातून आपल्याला वाचवणारे जर कोणी असतील तर ते भगवान शिव आहे. तर प्रत्येक राशीने जर शिव आराधना केली, ज्योतिर्लिंगांवर दर्शन घेतले, शिव अभिषेक केले, म्हणजे राशीप्रमाणेही आपण सांगू शकतो, परंतु शेवट हाच येतो की तुम्ही मुख्य शिव अभिषेक करा. ओम नमः शिवाय मंत्र सगळ्यांना येतो, कोणीही जपू शकतो, त्याचं शिव अभिषेकला वापर करू शकतो. तर तुमची संकटं ही कमी होतील, तुमची पण होतील, तुमच्या समाजाची होतील, देशाची होतील. आणि मला असं वाटतं आज आपलं आणि भारतीय मन खूप मोठं आहे. पूजेला बसताना स्वतःसोबत माझा देश आणि माझं मानवी आयुष्य वाचावं यासाठी सुद्धा साधना करावी, ही आजची गरज आहे. मग
हे झालं आपण देशासाठी किंवा समूह साधना करण्यासाठी. पण एक करिअर ग्रोथ करण्यासाठी किंवा एखादं ज्या प्रोफेशनमध्ये आहोत त्या प्रोफेशनमध्ये उन्नती होण्यासाठी, सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रगतीसाठी आपण कुठली साधना करू शकतो? ठीक आहे, आपण तिथे सुद्धा शिवाभिषेक करूया. त्याच्यात एक विषय असतो की तुमची रास जर मेष असेल तर तुम्ही साध्या शुद्ध जलाने शिवाभिषेक करा. त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि ओम नमः शिवाय हा मंत्र चालू शकतो, किंवा तुम्हाला अजून जर मंत्र हवे असतील तर आपण देऊ शकतो, पण तो ओम नमः शिवाय सोपा सगळ्यांना येणारा. वृषभ रास तुमची असेल तर ऊसाच्या रसाने शिवाभिषेक करा. बरं. तुम्हाला करिअर ग्रोथ त्याच्यातून मिळेल, सकारात्मकता मिळेल. वृषभ राशीसाठी तसेही ग्रह अधिक सकारात्मक आहे इतर राशींच्या तुलनेत. वृषभ रास, तूळ रास या भाग्यवर्धक राशी आहेत, किंवा मकर कुंभसुद्धा आहेत, किंवा इव्हन कन्या रास, मिथुन रास या शुभ राशी आहेत सध्या, की यांना ग्रहस्थिती त्यातल्या त्यात चांगली आहे. मग तुमची मिथुन रास असेल तर तुम्ही पंचामृत वापरा बरं. अभिषेकसाठी. कर्क रास असेल तर कच्च्या दुधाने अभिषेक करा. सिंह राशीने दह्याने अभिषेक करावं. शिवाभिषेक करताना दही वापरावं. त्याच्यानंतर कन्या रास पुन्हा उसाचा रस वापरू शकते. तूळ राशीने साखरेचं पाणी करावं, त्याच्यात निंबू सरबत बनवून त्याच्याने आपण शिवाभिषेक करू शकतो. बरं. त्याच्यानंतर वृश्चिक रास, शुद्ध जल, गंगाजल तुम्ही थोडंसं त्याच्यात घेऊ शकतात. धनुरास ही गुरुदेवांची रास आहे, त्यामुळे त्यांनी जर संगमाच्या नदीचं पाणी आणून त्याच्याने अभिषेक केलं, खास करून धनु आणि मीन, कारण गुरुदेवच सगळ्यात महत्त्वाचे आहेत, तर हे त्यांच्या राशी आहेत, तर त्यांनी संगमावरचं पाणी आणलं आणि त्याच्याने शिवाभिषेक केलं तर त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रश्न सुटतील. सगळ्यात जास्त संघर्ष आज ह्या 2 राशींना करावाही लागतो आहे, धनु आणि मीनसाठी. म्हणजे धनु आणि मीन समोरून आली ना. आम्ही राशी भविष्य सांगून झालं ना की धनुरासचे ज्या कमेंट येतात ना ते अक्षरशः वाचण्यासारखे असं बरोबर आहे. वाईट वाटतं, पण आपण बदल नाही करू शकत, हेही खरं आहे. बरोबर. त्यांनी संगमाचं पाणी आणावं, त्या पाण्याने शिवाभिषेक करावे. यांचे प्रश्न कुठे येतील कुठे जातील यांना कळणार देखील नाही. बरं. आणि या सगळ्या सर्व राशींसाठी एक सामायिक किंवा एक कुठला तरी कॉमन असे कुठले जप आहेत का, की त्यांनी फक्त राशी स्वामींचे जे आहेत, म्हणजे राशी स्वामी असलेले जे ग्रह आहेत त्याचा जप केलेला तर चालू शकेल? राशी स्वामीचा जप हा कायमच चालतो, बरं. कारण तुमचा राशी स्वामी म्हणजे तुमच्या घराचा मालक झाला, त्याचा जप कायम चालतो. दुसरं ओम नमः शिवाय कायम चालतं. कोणताही मंत्र म्हणण्यापूर्वी गणपतीचा मंत्र चालतो. कलियुगात आपण राहतो आहे, त्यामुळे आपण साधे मंत्र जाप केले तरी आपण यशस्वी होतो. गायत्री मंत्र सगळ्यात उत्तम मंत्र आहे. मग तुम्हाला 146 येत नसले हरकत नाही, एकच येतो तो म्हणा. शनी मंत्र हा अत्यंत सकारात्मक आहे, बरं. तो तुम्ही म्हणू शकतात. महामृत्युंजय मंत्र अत्यंत सकारात्मक आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकतात. बरं. असे मंत्र जे आहेत की सर्वसामान्य तुम्ही कोणत्याही मंत्राचा जाप करा, दान करा. राशीप्रमाणे दान करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमच्या राशीप्रमाणे तुमच्या ग्रहस्थितीप्रमाणे तुम्ही दान केलं तर तुम्हाला त्याचा भरघोस लाभ होतो. बरं. राशीप्रमाणेपेक्षा पत्रिकाप्रमाणे सूक्ष्मतेने करायचं, पण जर आपण राशीप्रमाणे सांगायचं ठरवलं तर साधारणपणे मेष रास असेल, कर्क, सिंह या ज्या राशी आहेत, मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन, ह्या जर 6 राशी आपण एका साईडला केल्या तर यांनी वृद्धाश्रममध्ये वृद्ध व्यक्तींना सन्मानपूर्वक जेवू घालावं. बरं. शनी, बुध, शुक्र यांच्या जर राशी असतील तर यांनी दान करताना मंदिराच्या बाहेर जे गरजवंत बसलेले असतात त्यांना दान करावं. बरं. रंग प्रत्येकाचा असतो, प्रत्येक ग्रहाच्या अनुसरून रंगाचं दान करता येतं. ज्या ग्रहाचं संकट येणार असेल त्या ग्रहाच्या संबंधित वस्तू दान कराव्या. अच्छा. म्हणजे तो जे तुम्ही आता बोलले काळे उडीद घेऊन उभे असतात, कारण त्यांना भीती असते, शनिदेवांकडनं संकट येऊ शकतं. मग शनीच्या अवतारीत काय येतं तर काळे उडीद, काळी छत्री, मोजे अच्छा. या वस्तू, तेल, शनिदेवाच्या कारकत्वात या वस्तू दान करायच्या, म्हणजे त्या संकटाची तीव्रता कमी होते. पण दान करताना गरजवंत हा एक शब्द लक्षात ठेवा. ज्याला गरज आहे, जिथे ते उपयोगी होणार आहे तिथे दान करणं अधिक महत्त्वाचं. अच्छा. दान करताना मी देतोची भावना नसावी.
बरं. दान सहज व्हायला पाहिजे, सन्मानाने व्हायला पाहिजे. ज्याला आपण देतोय त्याच्याबद्दल आदर भावना असावी की तू माझ्याकडनं घेतोय, बरं. ही भावना असावी. अच्छा. त्याला दान म्हणतात. आणि जेव्हा आपण दान करतो तर काय होतं ना, दान करतो म्हणजे देतो. आपलं व्ययस्थान हे दानाचं स्थान आहे आणि व्ययाचं धनस्थान आपलं व्यक्तिमत्व. आपण काहीही दिलं की आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होतं. बरोबर. असं सुंदर आहे सगळं. ज्योती मॅम, ज्योतिष म्हणजे काय, राशी स्वामी आणि त्यांचं दानाशी कसं महत्त्व आहे, किंवा प्रत्येक राशीचा स्वामी हा तुम्हाला कसा कारक आहे, आणि राजकीयदृष्ट्या तुम्ही कशा पद्धतीनं ह्या ज्योतिषाचा वापर करून नैसर्गिक आपत्ती टाळू शकता, अशा अनेक महत्त्वाच्या आणि मोलाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्यात. खरं तर ही चर्चा इथनं संपवावी असं मला अजिबात वाटत नाही आहे. पण मी असं सांगेन की आपण पुन्हा एकदा, मी तुम्हाला नक्की आमच्या पॉडकास्टसाठी इथे निमंत्रित करेन. आणि आत्ता तुम्ही आम्हाला दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीसाठी मी तुमचे मनापासून MHA तर्फे आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं, खूप चांगलं मांडण्याची संधी दिली. तुम्ही केव्हाही आमंत्रित करा, आम्ही नक्की येऊ. आपले धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. सध्याच्या परिस्थितीत ज्योतिषशास्त्र हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालं आहे, आणि हे घटक कशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनावर काम करतात हेही आपण आत्ता ऐकलं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला कमेंट करा आणि त्यातून तुमचे आवडते विषय आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी MHA MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.